नमस्कार. माय लाईफ योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा, पाठीमागच्या 5 व्हिडिओमध्ये आपण महर्षी पतंजली यांनी सांगितलेलं अष्टांग योग या 5 अंगांच्या विषयी माहिती पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. आणि ही आपली जी 5 अंग आहेत ते बहिरंग योग आपण त्याला म्हटलं होतं. महर्षी पतंजली यांना या 5 अंगांना बहिरंग योग असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी ही जी अंग आहेत ते अंतरंग योग म्हणून ओळखलं जातो. याच्यामध्ये बघा, महर्षी पतंजली यांनी जो पातंजली योगसूत्र हा ग्रंथ लिहिलेला आहे, त्या ग्रंथामध्ये 3रा पाद जो आहे, ज्याचं नाव आपण विभूतिपाद असं सांगितलेलं आहे. या विभूतिपादामधील पहिलं, दुसरं आणि तिसरं जे सूत्र आहे, या 3 सूत्रामध्ये धारणा, ध्यान आणि समाधी या अंगांच्या विषयी माहिती सांगितलेली आहे. अंतरंग, आपल्या अंतरंगाशी संबंधित ही 3 अंग आहेत, त्यामुळे यांना अंतरंग योग असं म्हटलं जातं. बाह्य अंगाशी याचा संबंध आहे, परंतु बाह्य अंगावर आपण ज्यावेळेस विजय मिळवतो किंवा ती आपली अंग चांगल्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये सिद्धी प्राप्त करतोय, विजय मिळवतोय, त्यावेळेस आपण अंतरंग योगाकडे सहजगत्या किंवा सहजरीतीने जाऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं ह्या 3 साधनामध्ये म्हणजे आपण बघितलं की यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार यांच्यावर जे विजय मिळवतात किंवा ज्यांना सिद्धी प्राप्त होते त्यांना उत्तम अधिकारी असं म्हटलेलं आहे. आणि जे ह्या 5 अंगांच्यावर चांगल्या पद्धतीनं काम करतात त्यांना पुढची 3 अंग अतिशय सहजपणे प्राप्त होतात किंवा सहज साध्य होऊ शकतात. प्रत्याहारामध्ये आपण काय बघितलं बघा, इंद्रियांना बाह्य विषयांच्या पासून आपल्या मनाकडे वळवलं प्रत्याहारामध्ये. आता विषयामध्ये त्यांनी सांगितलं की मनाची जी शक्ती आहे त्याला आपण विकसित केले आहेत किंवा जागृत केलेले आहेत. धारणेमध्ये काय केलं, या मनाच्या शक्तींना योग्य दिशा देण्यासाठी एकाग्र केलं. आणि मग देशबंध चित्तस्य धारणा. देश म्हणजे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की बाह्य देश आणि अंतर्गत देश. बाह्य देशामध्ये आपण बाहेरच्या अवलंबावर किंवा विशेषावर ध्यान देतो, जसं सूर्य, चंद्र, एखादी मूर्ती असेल, ओम असेल, यांच्यावर आपण लक्ष देतो किंवा ते आपलं लक्ष असतंय. आणि अंतरंग देश म्हणजे काय आपण बघितलं, आपली जी 7 चक्र आहेत किंवा एखादा शरीराचा भाग असेल, आपला हृदय असेल, दोन्ही भुवयांचा मध्यभाग असेल, डोक्याचा वरचा भाग असेल, नाभी चक्र असेल, अनाहत चक्र असेल, आज्ञा चक्र असेल, याच्याकडे आपण काय करतो, हे झालं अंतर्देश. आणि या नंतरची जी स्थिती आहे, प्रत्याहाराच्या नंतरची जी स्थिती आहे ती म्हणजे ध्यान आहे. ध्यान कशाला म्हणायचं ध्यान बघा, धारणा ही ध्यानाची प्राथमिक अवस्था आहे. धारणा म्हणजे काय आहे, ध्यानाची प्राथमिक अवस्था आहे. आणि धारणेची प्रगत अवस्था म्हणजे ध्यान होय. आसनाने काय करतो, आपण आपल्या शरीरावर नियंत्रण मिळवतो. आपण जी आसनं करतो ना, त्या आसनामुळे काय होतं, आपल्या शरीराच्या विविध अवयवावर आपण नियंत्रण मिळवतो. प्राणायामानं काय करतोय, आपण आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवू शकतोय किंवा मिळवतो. आणि प्रत्याहार मध्ये काय केलं, इंद्रियांना बाह्य विषयाकडून आपल्या अंतर्गत मनाकडे वळवलेलं आहे.
त्याला वळवलं जातं. धारणा, ज्यावेळेस आपण धारणा करतोय त्यावेळेस मनाला काय करतोय, देश विशेषावर मन आपण एकाग्र करतोय. बाह्य देश असतील, अंतर्गत देश असतील, त्यामध्ये आपण आपल्या मनाला, आपल्या चित्ताच्या वृत्तीला आपण आतमध्ये वळवतोय. आणि त्यामुळं आपण काय करतोय, आतमध्ये जातो आणि पुढची जी 3 अंग आपण बघतोय त्याच्यामध्ये आपण प्रगती करू शकतोय. काही लोकांची तक्रार असते की आम्ही खूप प्रयत्न करतोय, खूप वेळा आम्ही प्रयत्न करून सुद्धा आमचं ध्यान लागत नाही. आता ध्यान लागत नाही हे म्हणणं, तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, म्हणजे आपण जी पहिली बहिरंग योग आहे त्याच्यावर आपण सिद्धी प्राप्त करणं गरजेचं आहे. सिद्धी प्राप्त करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला यम नियम यांचं पालन करायचं आहे चांगल्या पद्धतीनं. त्याच्यानंतर आसनामुळं आपण आपल्या शरीरावर नियंत्रण करू शकतोय. बराच वेळ एका जागी स्थिर बसू शकतो आपण. आसनाची स्थिरम सुखम आसनम, आसनामध्ये आपल्याला स्थिरता, सुख आणि आनंद अनुभवता आला पाहिजे, तर त्याला म्हणायचं आसन. नाहीतर आपण आसनं करायला बसलो आणि मग इकडं तिकडं लक्ष जातं, आपण शरीरावर कंट्रोल होत नाही, शरीरावर आपण नियंत्रण करू शकत नाही. म्हणजे आसनामुळं आपण आपल्या शरीरावर नियंत्रण केलं. त्याचबरोबर प्राणायामामुळं काय केलं, आपण प्राणाचा आयाम केलेला आहे. आणि प्राणायामामध्ये आपण काय केलं, आपल्या श्वासावर नियंत्रण केलं. आणि श्वासावर जर आपण नियंत्रण करू शकलो तर आपण आपल्या मनावर नियंत्रण करू शकतो, हे बघितलं आपण. त्याच्यानंतर प्रत्याहारमध्ये आपण काय केलं, मनाला एका विशिष्ट ठिकाणी आपण केंद्रित केलेलं आहे. आणि मग प्रत्याहार, प्राणायाम, प्रत्याहार या पायऱ्या किंवा हे टप्पे, या अवस्था जर आपण चांगल्या पद्धतीनं पूर्ण केल्या तर आपण ध्यानाच्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो. अन्यथा यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार या अवस्था जर आपण चांगल्या पद्धतीने त्याच्यावर काम नाही केलं तर या ध्यानाच्या अवस्थेपर्यंत आपल्याला पोहोचायला अडचण येतात. आणि मग ध्यान आपण म्हणतो, बघितलं की बऱ्याच जण आपल्याला सांगतात की आमचं ध्यान लागत नाही. ध्यान खरं तर लावायचं नसतं. ध्यान ही एक अवस्था आहे, स्थिती आहे. आणि ध्यान केलं जात नाही, लावलं जात नाही किंवा लागत सुद्धा नाही. ध्यान म्हणजे कन्सिस्टन्सी ऑफ धारणा इज कॉल्ड ध्यान. तर कन्सिस्टन्सी म्हणजे सतत सातत्य पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे ध्यान आपण लावायचं नसतं. म्हणजे धारणेची जी प्रगत अवस्था आहे ती म्हणजे ध्यान होय. आणि मग महर्षी पतंजली यांनी विभूतिपाद जो 3रा पाद सांगितलाय त्याच्यातलं 2रं सूत्र सांगितलंय की तत्र प्रत्येक तानता ध्यानम. तत्र प्रत्येक तानता ध्यानम म्हणजे तत्र म्हणजे ज्या ठिकाणी आपलं ध्येय आहे, विशेष आहे, लक्ष आहे, त्या ठिकाणी आपलं प्रत्येक तानता म्हणजे पूर्ण क्षमतेनं आपण त्या ध्येयाकडे, उद्दिष्टाकडे, जे आपलं लक्ष आहे त्या ठिकाणी आपण पूर्ण एकाग्र होणं गरजेचं आहे. म्हणजेच जी आपली वृत्ती आहे ती वृत्ती सतत, निरंतर, लगातार, अखंडितपणे, एकतानतेनं ती स्थिती निर्माण होणं गरजेचं आहे. आणि जर आपण पाण्याचा ग्लास घेतला, महर्षी पतंजली किंवा अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे, आपण पाण्याचा ग्लास घेतो आणि त्याची जर धार लावली, त्याचा फ्लो आपण कमी जास्त जर केला तर ती अशी काय म्हणूया आपण त्याला, सलग राहत नाही, ती तुटते धार, त्याचा फ्लो सलग राहत नाही. पण जर पाण्याऐवजी आपण तेलाची धार लावली तर ती त्याचा फ्लो कमी जास्त केला तरी ती सतत अखंडितपणे चालत राहते किंवा
स्थिर राहत असते, सतत सलगपणे अखंडितपणे एक ताणता एक तारेमध्ये ती वाहत असते किंवा पडत असते. आणि म्हणून ही एकतानता, स्थिरता, त्याचबरोबर अखंडितपणा हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. धारणा आणि धारणेची उन्नत अवस्था किंवा प्रगत अवस्था म्हणजे ध्यान होय. आणि मग अशा पद्धतीनं जर आपण आपल्या चित्ताची वृत्ती पूर्वीच्या क्रियामुळे शुद्ध झालेली असेल, ती आपल्या ध्येयाकडे, लक्ष्याकडे आपण काय करू शकतो, सहज पद्धतीनं अखंडितपणे स्थिर राहते आणि मग आपलं ध्यान व्यवस्थित होत असते. आणि मग या ध्यानाच्या अवस्थेमध्ये काय होते, आपलं मन आपल्या साध्याकडे, ध्येयाकडे एकाग्रतेने अखंडितपणे स्थिर राहतं. दुसरं काही आपणाला आठवत नाही, आपण सगळं काही विसरून जातो. आपण म्हणतो बघा, एखादं काम करतो आपण, त्यावेळेस आपण देहभान विसरून जातो. देहभान विसरून जाणं म्हणजे काय, एखादा कलाकार एखादं कलाकृती करत असेल, चित्रकार चित्र रंगवत असेल किंवा चित्रकृती करत असेल, एखादा संगीतकार एखादा गायक गाणं गात असेल, तर ते गाणं गात असताना स्वतःला पूर्ण क्षमतेनं पूर्णपणे विसरून जातो आणि त्या गाण्याशी तो एकरूप होत असतोय. तो चित्रकार त्या चित्राशी एकरूप होत असतोय, म्हणजे त्याची अवस्था ती म्हणजे ध्यानाची अवस्था असते. आपण एखाद्या ज्योतीकडे आपण लक्ष दिलं किंवा एखाद्या आपल्या शरीराच्या भागाकडे लक्ष दिलं, तर त्या ज्योतीकडे आपण काय करतो, बाह्य जगताला पण विसरून जातो आणि फक्त ती ज्योतच आपणाला पुढे दिसते. आणि मग त्या ज्योतिषी आपण एकरूप होतो, एकतार होतो आणि कशाचेही आपल्याला भान राहत नाही. ही स्थिती म्हणजे ध्यान होय. ज्यावेळेस हे ध्यानाची अवस्था सलगपणे, लगातारपणे कायम राहते आणि ती अवस्था म्हणजे समाधी होय. धारणा, ध्यान, समाधी या तिन्ही स्थिती किंवा तिन्ही ज्यावेळेस एकत्र येतात, एक होतात, त्यावेळेस याला संयम म्हणतात किंवा संयमित होतात, त्यावेळेस त्याला संयम असे म्हटलं जातं. आणि संयम आपण काय करतो, संयम म्हणजे काय ते पुढं बघणार आहोत आपण. संयम म्हणजे काय, तर ध्यान म्हणजे आपण लावायचं नसते. ध्यानामध्ये काय करायचं आहे बघा, आपणाला परमपूज्य श्री श्री रविशंकरजी सांगतात, आपल्याला ध्यान करायचं म्हणजे काय करायचं आहे, काही काळासाठी जेवढा वेळ आपण ध्यानामध्ये बसणार आहोत किंवा ध्यान करणार आहोत, तर त्या स्थितीमध्ये आपण आय एम नथिंग, आय वॉन्ट नथिंग अँड डू नथिंग, म्हणजे मी कुणीही नाही, मला जोपर्यंत मी बसणार आहे तोपर्यंत मला कशाची गरज नाही आणि कशासाठी प्रयत्न पण करायचा नाही. ही आहे ध्यानाची अवस्था. तर ध्यान म्हणजे द कन्सिस्टन्सी ऑफ धारणा इज ध्याना. तर धारणेची प्रगत अवस्था म्हणजे ध्यान होय आणि ध्यानाची प्रगत अवस्था म्हणजे समाधी होय. समाधी म्हणजे समाधीचे अनेक प्रकार आहेत, ते आपण पुढं पाहणार आहोत. परंतु ध्यानाच्या अवस्थेपर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल, तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी म्हणजे या अष्टांग योगामध्ये महर्षी पतंजली यांनी पहिले 5 अंग जर आपण व्यवस्थितपणे पूर्ण केली, तर आपण पुढची 3 अंग, ज्याला अंतरंग योग असं म्हटलं जातं, त्या योगापर्यंत म्हणजे ध्यानापर्यंत सहज रीतीने चांगल्या पद्धतीनं पोहोचू शकतो आणि आपल्या मनाची वृत्ती, चित्ताची वृत्ती स्थिर होते, चित्त प्रसन्न होतं. आपलं उद्दिष्ट काय आहे शेवटी, त्याच्यामध्ये बघा, ध्यानामध्ये 3 अवस्था आहेत, ध्येय, धाता आणि ध्यान.
ध्येय म्हणजे काय आहे, आपण ज्याचं ध्यान करणार आहोत, उद्दिष्ट आपलं काय आहे, लक्ष्य काय आहे. मगाशी बघितलं आपण 7 चक्र सांगितली तुम्हाला. तिकडं आपण 7 चक्राच्या बद्दल आपण परत नंतर एक सेपरेट व्हिडिओ बनणार आहे, त्याचा आपण बनवणार आहोत. तो 7 चक्राच्या बद्दल माहिती बघणार आहोत. तर बाह्य देश आणि अंतर्गत देश याच्यामध्ये आपलं स्थिरता, एकतांत राहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण ध्यान करणं गरजेचं आहे. म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार याच्यावर जर आपण चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो तर आपण धारणा, ध्यान आणि समाधी अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो. तर आपण बघितलं ध्येय म्हणजे काय, आपलं उद्दिष्ट काय आहे, ध्येय काय आहे, कुठं आपल्याला, आणि धाता म्हणजे काय आहे, जो ध्येयापर्यंत पोहोचणारा आहे तो धाता आहे. म्हणजे आपण स्वतः, आपण जर एखादं ध्येय घेऊन ध्यानाला बसलो तर त्याला जो बसतो किंवा साधक असतो त्याला ध्याता म्हणायचं. आणि ध्यान म्हणजे काय, आपण जी प्रोसेस करतोय किंवा जी प्रक्रिया करतोय, जी अवस्था होती आपली, त्याला म्हणायचं ध्यान. म्हणजे धारणेची उच्च अवस्था, प्रगत अवस्था म्हणजे ध्यान होय. तर मित्रांनो, अतिशय सुंदर असा व्हिडिओ बनलेला आहे. ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे, अशा सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करूया. जर आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकताय, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याच्यावर काम करेन किंवा आपल्या प्रश्नाची उत्तरं मला देता येतील. परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करा योग, रहा निरोग. धन्यवाद. जय हिंद.